तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला यायचं आहे अलाइट मोशन ॲपवरती. अलाइट मोशन ॲपवरती आल्यानंतर प्लसवर जायचं आहे. 4x5चा रेशो घेऊन क्रिएट प्रोजेक्टवरती टच करायचं आहे. प्लसवर जायचं आहे, इमेज व्हिडिओत जायचं आहे. मी अशा प्रकारे लिरिकल टेक्स्ट PNG व्हिडिओ बनवून दिलेला आहे, तो इथे ॲड करायचा आहे. त्यावरती टच करायचं, वरती 3 डॉट दिसेल त्यावरती जायचं आहे आणि इथून एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ करायचा आहे. हा डिलीट करून टाकायचा आहे. नंतर प्लसवर जाऊन इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे. हा अशा प्रकारे पेज दिलेला आहे, तो घ्यायचा आहे. 3 डॉटवरून फुल स्क्रीन करायचा आहे आणि याला आपण पूर्ण लास्टपर्यंत सरकवून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर सर्वप्रथम प्लसवर जाऊन इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे. अशी लिरिकल टेक्स्ट घ्यायची आहे. खाली तुम्हाला इथे बघू शकता, इथे ब्लेंडिंगचा ऑप्शन मिळेल तुम्हाला. या ब्लेंडिंगवरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर इथून लाईटनवरून जायचं आहे, स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर बघू शकता आपली काही अशी लेअर इथे ॲड होऊन मिळेल. नंतर त्या टेक्स्ट व्हिडिओवरती टच करायचं आहे आणि अशा प्रकारे या साईडला इथे सरकवून घ्यायचं आहे. सरकवल्यानंतर बघू शकता आपले अशा प्रकारे इथे ॲड झालेले आहे. ॲड झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टला यायचं आहे. प्लसवर जाऊन इमेज अँड व्हिडिओ जायचं आहे. व्ह्यू ऑलवरती जायचं आहे. जो काही तुमचा लोगो आहे ना, तो इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. तर त्याला आपला लोगो काय आहे तो मी इथे ॲड करतो. तर बघू शकता आपला इथे लोगो तर जो काही तुमचा पण लोगो असेल ना, तो तुम्ही इथे सर्व आधी ॲड करा. अशा प्रकारे ॲड केल्याने याला पण पूर्ण लास्टपर्यंत सरकून घ्या. सरकवल्यानंतर स्टार्टला या. मोबाईल ट्रान्सफरवर जाऊन तिसऱ्या ऑप्शनवर जाऊन रिसाईजची कमी करा. बघू शकता रिसाईजची थोडी पूर्ण वाढवा. अशा प्रकारे साधारणतः 299 पेक्स ठेवा. 301 पेग ठेवल्यानंतर इथे अशा प्रकारे ॲड करा. बघू शकता आपला इथे अशा प्रकारे लोगो ॲड झालेला आहे. याला पण आपण थोडंसं लहान करून टाकू. रिसाईजची कमी करायची, वगैरे ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर प्लसवर जाऊन इमेज अँड व्हिडिओ जायचं आहे. मी तुम्हाला तुम्हाला हे दिलेलं आहे बॉर्डर, इथे तुम्हाला ॲड करायची आहे. तर आपली जी काही बॉर्डर आहे मी ती ॲड करतो. तुम्ही बघू शकता आपली जी काही बॉर्डर आहे ती मी ते सर्वात आधी ॲड करून घेतो. तर ही बॉर्डर मी ते ॲड केलेली आहे. हिला पण तुम्हाला लास्टपर्यंत सरकून घ्यायचं आहे. लास्टपर्यंत सरकवल्यानंतर ही आपला PNG दिसत असेल तुम्हाला, हा त्यावरती टच इमेजवरती टच करायचं. मोबाईल ट्रान्सफरवरती जायचं आहे. या दुसऱ्या ऑप्शनवरती जायचं आहे. स्टार्टला एक प्लस द्यायचं आहे. थोडंसं 1 सेकंदापर्यंत जायचं आहे. अशा प्रकारे करायचं आहे. परत 3 सेकंदापर्यंत जाऊन थोडं वाकडे करीत जायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी करतो आहे. तशा प्रकारे तुम्हाला सर्व अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे इथे हा गोलवर तो हलवल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हलताना दिसेल. तर चला, जे काय आपले हा रोटेट करायचे तो मी इथे रोटेट करून घेतो. तर आपला इथे रोटेट झालेला आहे, बघू शकता. नंतर याच लेअरवर टच करायचा आहे. इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथे सर्च करायचं आहे TI सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे टाईल्स इफेक्ट 1 नंबरला मिळेल. त्यावरती टच करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती गेल्यानंतर बघू शकता तुम्ही हा या कडेला ब्लॅक कलरमध्ये होता, ते पूर्ण ब्लॅक कलर आता निघून गेलेला आहे. गेल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला वरती या सेटिंगच्या साईडला शेअरचा ऑप्शन मिळेल, त्यावरती टाकायचं आहे आणि एक्सपोर्ट इथून करून घ्यायचं आहे. आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने